आमच्याकडे डिसेंबर महिन्यात अधूनमधून शिवरा पडतात. काल रात्री बारीकशी शिवरा पडली. सड्यार कराड कापून ठेवला. तर एकदाचा ट्रॅक्टरात भरून घराकडे मांगरात आणून ठेवचा असा. कराड भरूच्यासाठी आज आम्ही 3च माणसं सड्यार इलो. त्यामुळे माका जेवण 3च माणसांपुरता करूचा होता. पिंपळाकडे सकाळची 2-3 मासेवाले येतात. त्यांच्याकडून 100 रुपयाचे बांगडे हाडले. थोडेसे घरात ठेवलंय आणि 2 बांगडे सड्यार घेऊन इलोय. बांगड्याचा टिकला म्हणजे रोजच्यापेक्षा 2-4 घास जास्ती. आज काम खूप असल्यामुळे घराकडून येतानाच वाटाप करून घेऊन इले. टिकल्यात तिरफळा घातली काय चव अजूनच वाढता. पण मी येताना नेमकी तिरफळा आणूक विसरले. अचानकच्या पावसामुळे लाकडा भिजलीत. चुलीक पेटाक बरोच वेळ घेतात. ही सोरकुला. सड्यावर कामा सुरू झाली की रोज लागणारा मीठ, मसाले, बारीक सारीक भांडी आम्ही सड्यावरच ठेवून देतो. माशाचा वाटाप करताना मी ओल्या नारळाचा खोबरा, चिंच, हळद आणि मालवणी मच्छी मसालो वापरलोय. ह्यो मालवणी मच्छी मसालो आमच्याकडे उपलब्ध असा. तुमका कोणाक हवो असात तर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑर्डर करू शकतास. ह्या मसाल्यात धणे आणि इतर सगळे घटक असल्यामुळे मीठ सोडून तुमका वेगळा काय घालूचा लागणार नाही. काही लोक वाटाप करताना त्याच्यात तिरफळा वाटतात. मी तिरफळा आणि कांदो तेलात फोडणीक घालते. पण आज नेमकी तिरफळा आणि कांदो दोन्ही गोष्टी मी आणूक विसरले.
नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे माझा बांगड्याचा टिकला तयार झाला. आज मी तिरफळ आणूक विसरलोय, पण पुढच्या वेळाक मी तिरफळ आणतले आणि जे काय मासे गावतीत पेडवे म्हणा किंवा बांगडे त्याचा टिकला करतलोय. आणि सोलकडी सुद्धा म्हाका करूची हा. तर ज्यांका सोलकडी आवडता आणि तिरफळा घातलेला टिकला आवडता त्यांनी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. ह्यो आमचो मसालो हा, मालवणी मच्छी मसालो. आमच्याकडे ह्यो मसालो स्पेशल पद्धतीने कुटलो जाता. स्पेशल ह्याच्यात बरेच घटक असतात जे मी कॅप्शनमध्ये तुमका सांगतलेच. ह्यो जर मसालो तुमका हवो असतात तर मी नंबर देते, त्या नंबरवर फोन करा, म्हणजे आम्ही तुमका ह्यो मसालो तुमच्या घरापर्यंत पाठवतलो. तोपर्यंत माझा टिकला कसा झाला तर सांगा, तुमका मी दाखवते. हा बघा माझा माशाचा टिकला. आणि आता मी मस्तपैकी ह्या जेवतलोय. हा बघा, व्हिडिओत नीट दिसणार नाही असं मला वाटता, मस्तच झाला. हा बघा, आम्ही जेव्हा सड्यावर कामाक असतो तेव्हा पत्रावळी किंवा केळीची पानं आणून जेवतो. आज मासे होते त्याच्यामुळे पत्रावळी आणूची होते, पण मी पत्रावळी आणूक विसरले. त्याच्यामुळे आता माका भातावर ठेवलेल्या वेळेवरच जेव व्हाया. तर मी जेवतोय, माका पुढे कामाक जाऊचा. मी गेले का बाकीचे येतील.